नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक जरा काम आहे, त्याच्यासाठी आपण आता चाललो काय माहिती एक आम्ही म्हटलं बेळगाव पर्यंत जायत होता, तर म्हटलं जाता जाऊन आता बाकी काय दाखवायचं, तर म्हटलं चला तुमका आंबोली दाखवूया. चला मित्रांनो, पावसाचं तुमका कोकण दाखवतंय आणि आंबोली तर सगळ्यांना माहितीच असता कशासाठी फेमस आहे. तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय. बघा आता आपण ना नांदगाव क्रॉस केलं आणि समोर बघा बाप्पा, कारण अवघ्या एका महिन्यातच आता गणपती बाप्पा येणार आहेत. तर टेम्पोत बघू शकताच तुम्ही गणपती बाप्पा येऊ लागल्या. तर मित्रांनो, एक आउट ऑफ द टॉपिक एक विषय काढताय. जी काय लोक असतात ना, जी लोकांका फसून, म्हणजे मी तुका याद येतं या करून त्याच्याकडनं पैसे लुबाडून त्याका फसून पैसो कमवल्यानी, मग तशांका माहीत आहे ना तुमका, जे फसून पैसो कमवलं जातं तो पैसो कधीच टिकत नाही आणि थंय सुख पण कधी टिकत नाही. तर अशी लोक आमका कष्ट करून कमावणाऱ्यांका सांगतात की आम्ही हालाकीत दिवस काढला, तुम्ही मजेत काढलास. पण कसा मित्रांनो माहिती आहे, कष्ट करणारा माणूस आहे ना, हे मजेतच दिवस काढतो. आणि ही लोकांची जी फसवणूक करून पैसे कमवलेले आहेत ना, हे असेच मरणार, एवढा पण सांगते मी तुमका. म्हणजे हे यांचे हालाकीचे तर आता दिवस, ह्याच्यापेक्षा बेकार दिवस त्यांना बघूचे. म्हणजे ते विचार पण करू शकत नाही. आता 5-5 लाख रुपये लोकांची लुबाडलेली अशी लोक. हो, काय तुमका सांगते, अशी माणसं आहेत ना लोकांना, तुका याद येतं सांगून 5-5 लाख रुपये त्यांच्याकडनं घेऊन खाल्या नाही, ते पचणारच काय सांगा? कशात नाही पचू शकत, कोण नाही वाचू शकत असल्या. तर मस्त बघा, पाऊस पडता रिमझिम मधी आणि मस्त हिरव्यागार सगळं वातावरण झालेलं असा. भारी ना प्राणी बिनी. तर हे ना, आता हे बघा, हे कायचो तरी ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम चालू आहे. आपण आता आंबोली जाणार, म्हणजे झारापच्या तकडनं पुन्हा म्हणजे सावंतवाडी रोड का वर त्याला, आणि एक डायव्हर्शन इलो त्याच्या आधी. ब्रिज झालो ना की म्हणजे गोवावाल्यांका जाऊसाठी सरळ डायरेक्ट बाहेर पडले. आता आपण आहे ना लेफ्ट घेता एका बोलान सावंतवाडी रोडला लागतला. काही टाइम नाही आहे ना. आता आंबोली वॉटरफॉल आहे ना, ह्या फाट्यावर ना बरोबर 36 किलोमीटर 55 मिनिट. बघा, ह्या पॉइंटवर ना आहे ना आपल्या सावंतवाडी फक्त 4 किलोमीटर. पण आपण सावंतवाडीत आतमध्ये जाणार नाही, आता आपण आहे ना लेफ्ट घेतला. आणि अकडी मस्त होतो, झाडा चारी बाजून भारी वाटतं. चारी बाजून म्हणजे दोन्ही बाजून रस्त्याच्या. ते बघा, ह्यो आता लेफ्ट घेता आपण आणि थेट आंबोली. आता आहे ना, जो मी लेफ्ट घेतलास की आंबोली वॉटरफॉल फक्त 29 किलोमीटर. वेपर्स खा ना तोपर्यंत. वेपर्स खा, केळं खा. तर आंबोली घाटाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता झाडावर बाबू कसले ते बघ. हा, मग गावारेडी असू शकतात. ऐका ना तो सगळा गवारेड्याचा. पाऊस पडताना एवढा घनदाट जंगल आहे ना. खायचा गो ॲमेझॉनचा, मिशोचा. एक 7-7.5 किलोमीटर दाखवता धबधबो.
झाडना कसली जाग्यार. ह्या बघा काय झाला मित्रांनो. हे फास्ट वगैरे येतात ना एका उतारात, घाटात ही गाडी जरा ह्याच्यातच चालूची असतं आवाक्यात. कशात थांबलेलो तो ट्रक वाटतं पाठी सारखं होतं. पाठी सर असा असा. त्या ट्रकाचा काहीतरी ना प्रॉब्लेम झालो. हे काय झालं जळल्यासारखं वास येता. थांबवता मध्ये मध्ये काय समजत नाही त्याचं काय. धुक्या पडाक सुरुवात झाली बघा. जरा आम्ही लवकर येला असता आमका फुल धुक्या मिळाला असता. आता कमी होता. जरा पुढच्या लांबच्या झाडाकडे बघून दिसतात धुक्या. वाटता वरती चढतोय ना आपण बाबू. वरती आलो की असं कसं इतकं वाटणार आहे बघ. अंकी बघ. ए पुढे बघ. हा कसली हवा सुटली गार गार एकदम. मोबाईल मध्ये घेऊ का सुटी. बाहेर काढू नको मोबाईल. फुल धुक्या जाम झाला. फुल धुक्या झाला फुल. पावसात मित्रांनो एकदा तरी आहे ना प्रवास करा. भारीच वाटतं. जबरदस्त. सांगतं एक साधारण 2.5 किलोमीटर रावला. नको बाहेर मंकी पण आहेत ना, ओढून घेतील फोन. रस्त्यावर माकड. मोठी गाडी आहे असं ते काय पण फुटेज मध्ये आले सगळे धबधबे आहेत तेवढे पण गेले. सगळ्यात मोठा धबधबा कधी आहे ना आता येणार. झाले 2 किलोमीटर आहे. ते छोटे छोटे आहेत नदीमध्ये. पण येताच ना असे छोटे धबधबेच बघून आंघोळ करा. तकडी लय क्राऊड असतं विकेंड काय येतास तर. हे छोटे पण मोठे आता. कसला धुक्या बघा. लाईट लावलेली आहे फुल. होय चप्पल विप्पल घालून तयार राहा. 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर आता आहे मोठा. तयार राहा सांगेन. लँडस्लाइड एरिया भागो.
धबधबा होता पण छोटा. वन विभाग सावंतवाडी. बाबू आला. आता गाड्या दिसायला लागल्या. काय दिसणार आहे? बाहेर काढू नको हा फोन. आंबोली नंतर येऊया, आधी नाश्ता करूया आपण. तर मित्रांनो, एवढा गार वातावरण आणि एवढा भारी फ्रेश वातावरण आहे ना, जबरदस्त असा. तर हे बघा, आता आम्ही उतारला आणि आधी पोटपूजा करूया आणि नंतर तुमका दाखवतोय. तर आता आम्ही नाश्ता करू थांबलोय बघा. मस्तपैकी गरम गरम साबुदाणे वडे वडे दिसतात, मिरची भजिया, कांदा भजी असा. तर बघूया आता काय ऑर्डर करूची ती. आता साबुदाणा वडो, मस्तपैकी कांदा भजी आणि हय मिरची भजी असा. मिरची भजी आम्ही 2च पीस सांगितले. बटाटा भजी येणार था. तरी कांदा भजी हा एक नंबर. थांब ना, घाय घाय किती करतो. आणि एक मिसळपाव मागवली, खाऊन दाखवली. पाव फ्रेश नरम नरम. एक नंबर. चौट मज्जा दिली. बटाटा भजी खाणार आहेस? आणि तो हवं तो बघतो. ही स्पेशल जी डिश आहे ती ह्याच्यासाठी आहे बघा, स्वरसाठी. गरम आहे. सोर इकडे बघ, काही चाय घेवा. हां, इकडे बघ. सॉस नाही आमच्याकडे. हां. तर हे बघा, आता आम्ही ना धबधबो बघू जाता. वर का धबधबो दाखवून येतोय आणि तुमका पण दाखवते त्याच्याबरोबर. बाबू थंडी लागते ना. ते माझ्या ठेवतो फोन, धरून राहायला नको मान. मागला येतं. हां, काय दिसतच नाही. काय बघताला धबधबो तुम्ही याच्यात? पण गार हवा एवढी भारी झाली आहे ना, एक नंबर. आता जास्तच होते. त्या साईडला जाऊया. इथे उभा राहतो, तुझा फोटो काढतो मस्तपैकी. भारी ना. बघितलात काय? धबधबा बघितलात? मस्त आहे ना. बघ, इकडे ते पाणी जातं धबधब्याचं. हे बघ. हां, अंडरग्राउंड. आणि पाऊस असतो ना तेव्हा भरपूर भरपूर जोरात वाहतो. पावसात जायला देत नाही धबधब्यात. वरती. तिथे आता चौकी लावली आहे ना, त्याच्यामध्ये मग जायला देत नाही. तर मित्रांनो, एक नंबर भारी वाटतं. आणि बघू शकता धुक्या किती आता. तर म्हटलं आज आकडी येत होता म्हणून आंबोली दाखवतो. बोल ना. तर सगळ्यात जोरात पाऊस पडला असता तर मग कसलं पाणी येतं भरपूर. मम्मी फोन करते. रस्त्यावरून पण येतो असं. हो हो, चल आपण गाडीच्या तिथे एक एक फोटो काढूया. अकडी येत असणार तर वाटेत खरंच थांबू नको तुम्ही नाश्त्यासाठी. खरंच थांबा. ते बघा मित्रांनो, वरती आंबोलीत पोहोचला आणि एवढा धुक्या ना, भयानक. तर बाहेर ना कॅमेरा घेऊन तुमका दाखवतोय. अरे राम मंदिर आहे, राम मंदिर. थंडी गेली बाबू.
पुढचा उघड गावाच्या गावात. हो इकडे पण एक पॅलेस आहे. माणसं दिसत नाहीत रस्त्यावरची चलतात ती. ही बघ किती चालली बाबू. थंडी लागता नाही पण मजा येते. अतिक्रमण केलं. वेलकम टू कर्नाटका. तर बघा आता मित्रांनो आपण ना कर्नाटकच्या बॉर्डर मध्ये शिरलाव. तर जाऊया. बेळगावात जाऊचा एक काम असा. आणि येताना आम्ही या रस्त्यानं नाही येताला दाखवतो तुमका. काही नाही येता होती आंबोली मार्गे नाही. रस्ते त्यातल्या त्यात बरे आहेत. मध्ये मध्ये थोडेसे जरा या खराब पण एवढा काय नाही. एक नाही एकदम 95% रस्तो चांगला. आम्ही ना एक ना असा एक महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी यावचा लागला. मग येत होता म्हणून तुमका आंबोली दाखवला. म्हणून या पुढचा पण तुमका कशाक दाखवतो. नाही तर तुम्ही म्हणशाल की आंबोली फिरा गेला म्हणून. पण कसा थोडा आता मूव ऑन करूचा लागतला कारण तुमच्यासाठी पण व्हिडिओ येऊ करूयात. त्याच्यामुळे म्हटलं दाखवूया आज काहीतरी वेगळा विषय. तिला बाहेर गाडी थांबवला आणि हा आपण कॉफीसाठी इला होता. जरा दिसला गाडी. तर बघूया आता एक कॉफी घेऊया. बघूया काय टेस्ट आहे. वास तर भारी येता कॉफीचा. आणि आहे ना पायनॅपल शिरा पण होतो. पण आम्ही आता बराच खाऊन इलाव ना त्याच्यामुळे घेत नाही. हा तो सुगंध येत होतो ना तसंच मस्त कॉफी. पाऊस जोरात पडता. तोंडा बिंडा लागला असतात आता. गरम गरम ना मस्तपैकी भुट्टो घेतला. आणि आहे बघा खाणार सगळा घेऊ ये आणखी. आणि अकडी बघू शकतास तुम्ही की आम्ही आता आंबोली मार्गे नाही जात आहोत तर ह्याच्या मार्गे जात आहोत. दोडा मार्गे. ते बघा मस्तपैकी भुट्ट्यावाले होते त्यांच्याकडनं मस्तपैकी भुट्टो घेतलं. हा तुझा एकट्याचा घे. तर आता किती वाजले माहिती आहे. 3:15 झाले. पण आम्ही जेवलाव नाही होतं म्हटलं भुट्टो खालावा आधी. आणि पुढे पण व्हिडिओ करतात BMW वाले. ते हा बघा आता खयची लोकेशन काय आमका काय माहिती नाही. हा डेल्टा म्हणून होता हॉटेल एक. आणि भूक पण लागलेली. वाजले पण बघा किती आहेत. तर म्हटलं जाऊया. बाजूक एक बेकरी पण असा आहे बघा. थाळी बिळे बरे दिसतात. किंगफिश थाली, बांगडा थाळी. काय केलं माहिती आम्ही आता लेट झाला पण आता म्हटलं जेवूया दुपारी. रात्री कमी जेवूया. आता आम्ही मागवलं 2 मटन थाळी. काय तर 2 थाळी मागवली. मटन स्वस्त मिळाला बरोबर. थाळी मागवून टाकली 2 स्वस्त असतं. कोल्हापूर म्हणा बेळगाव म्हणा स्वस्त असतं. अरे मटन आहे ती नाही. कैसा आहे. आपल्याकडे माहिती आहे ना 3 फोडी दिली मटणाचे 500 रुपयात. होय बघा केवढा आता. क्वांटिटी बघू शकतात. ते बघा मस्तपैकी जेवण आहे बघा. पडसो पाडला मस्तपैकी. जेवण छान होता. आणि आता त्याच्यावर चाय. तर आपण डेल्टा हॉटेलमध्ये इलेला. तुमका मी बाहेरना मगाशीचं हॉटेल दाखवलं आहे. तर तुम्ही ह्या साईडने जर गोव्यात जातास म्हणजे बेळगावातनं गोव्यात तुम्ही ह्या साईडने जातास तर तुम्ही नक्की हे थांबू शकतास. आणि हॉटेलमध्ये फूडची टेस्ट पण छान आहे आणि किंमत पण कमी आहे. आणि संजय ना संजय भाऊ इथे असणार. कधी काय लागला त्यांना सांगा. मस्त एकदम बेस्ट सर्विस. तर बघा स्वर आता ना हे बाजूक मिठाई घेऊ गेलो. आणि ते काय माहीत आहे की आपल्याकडे पैसे नाहीत फक्त 200 रुपये आहेत. पण आणि हे जरा व्हरायटी बरीच काय काय बरी दिसतात. हो. आणि ह्या बरोबर ह्याच हॉटेलच्या बाजूकच आहे डेल्टाच्या. तू बघ ना तुमका आता काय हवे तर बघा ना. तर चला आता आम्ही आहे ना निघालाव. मस्तपैकी जेवलाव. आणि मस्तपैकी आता ह्या पण घेतला. स्वीट पण गेले दाखवले. स्वीट पण घेतला.
थांब तिकडे कुठे पळतोयस. आणि पाऊस तर कंटिन्यू पाऊस हा. म्हणजे एवढी चांगली लोक आमच्याकडे पण नाही आहेत. नेहमीच डेल्टा. आहे ना फेमस काहीतरी ना मित्रांनो, ऐसलो डेल्टा काय वॉटरफॉल वाटतं, पण त्याच्यासाठी ना ट्रेकिंग 3 किलोमीटर काहीतरी. ते दाखव. तर चला जेवण वगैरे झाला मस्तपैकी, आता निघूया. बाबू घरी गेल्यावरच खोल, आता नको खोलू. मित्रांनो थैना जे हॉटेलात निघाला होते नॉनस्टॉप आम्ही इलाव देवगडमध्ये, कारण तुमका माहीत आहे आता शिरगावमध्ये स्टॉप होतच नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण देवगड काय येतो. तर डायरेक्ट आपण देवगड काय इलाव आणि एवढे दमलाव ना, त्याच्यानंतर मग मध्ये व्हिडिओची एंड करता इलो नाही. तर चला यो व्हिडिओ कसं वाटलो सांगा. मध्ये काय केलेलाच नव्हता नवीन, तर म्हटलं काहीतरी शूटिंग करूया, कारण आपण एका कंपनीच्या कामानिमित्त ते गेलेला होता, जरा काहीतरी काम होता वर्कर्स संदर्भात. तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होता, म्हटलं आहे तर तुमका पण दाखवूया. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.